3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात आली. भारतीय कामगार सेनेने आयोजित केलेल्या सोहळ्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळेला उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. मुंबईत मनसेकडूनही तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते आहे. दादर इथं छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान इथं शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. मुंबईच्या अंधेरी परिसरातील महानगरपालिकेमध्ये के प्रभागामध्ये प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये भाजपचे नगरसेवक रोहन राठोड यांच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. तसंच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील रोहन राठोड यांचं अभिनंदन केलं. रमजान महिन्यामध्ये नमाज पठण करण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये तात्पुरती जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी करणारी टॅक्सी चालक संघटनेची याचिका फेटाळली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अशी परवानगी देणं शक्य नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. मुंबईमध्ये काल सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. शहरामध्ये तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसवर पोहोचला. कडक उन्हामुळे अनेकांना डोकेदुखी तसंच थकवा जाणवला. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. मुंबईतील वायू प्रदूषणामध्ये वाढ होते आणि त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण तपासण्याची गरज असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. मुंबईजवळील शहरांमधून किंवा परिसरातून निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत सूचना मागवण्यात आलेल्या आहेत. विरार पोलिसांनी गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत. विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हरवलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींवर कारवाई करत पोलिसांनी शोध मोहीम राबवली होती. पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीनं 63 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. दरम्यान यावेळेला पोलिसांनी संबंधित नागरिकांना मोबाईल परत केले. अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रात्रीच्या वेळेस कागदपत्र हाताळणाऱ्या 2 इसमांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं होतं. या प्रकरणामध्ये 2 आरोपींचं ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्यासह कोळगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राज्यात सुमारे 50 बिबटे वनताराला पाठवण्यात येणार आहेत. वनमंत्री गणेश नाईक आणि वनतारा व्यवस्थापन यांच्यामध्ये करार झालाय. वनविभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. लेबनॉनवर इस्रायलकडून बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. लेबनॉनमध्ये धुराचे लोट दिसले. लेबनॉनमध्ये 102 जणांचा मृत्यू झाला. लेबनॉनमधून नागरिकांचं पलायन सुरू आहे. तेल अवीवमध्ये इराणकडून भीषण हल्ले सुरू आहेत. हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. इस्रायलवर इराणकडून बॉम्ब हल्ले सुरू आहेत. इराणकडून मध्ये इस्रायलवर क्लस्टर बॉम्बने हल्ले करण्यात आलेले आहेत. क्लस्टर बॉम्बनं सुसज्ज क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आले. युद्धाचा केळी निर्यातीला मोठा फटका बसलाय. केळी उत्पादकांना 700 कोटींचा फटका बसणार आहे. केळीचं 1500 ते 1750 कंटेनर अडकलेत. हजारो कोटींचं नुकसान आहे. व्यापारी चिंतेत आहे. युद्धाचा भडका आणि भारताला झळा पोहोचलेल्या आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचे मार्ग विस्कळीत झालेत. खनिज तेलाचा गॅस पुरवठा ठप्प झालाय. बासमती तांदूळ, खते, हिरे उद्योगालाही याचा फटका बसलाय.